आपण आजच्या डिजिटल जगात वस्तूंची खरेदी विक्री कशी करतो त्याबद्दल बोलूयात. अशी कल्पना करा की तुमचे पालक किंवा मित्र वेबसाईटद्वारे ऑनलाईन शॉपिंग करत आहेत. विक्रेते याच प्रकारे तुमच्या मित्रांना किंवा पालकांना या वेबसाईटवरून त्यांची उत्पादनं विकतात. इंटरनेटचा उपयोग करून वस्तू खरेदी विक्री करण्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करून ही संकल्पना समजून घेऊ. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वस्तूंची खरेदी आणि विक्री. हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक? आणि हे आहेत ऑप्शन्स: बरोबर, चूक. योग्य उत्तर समजून घेण्यासाठी ही संकल्पना एक्सप्लोर करूयात. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ई कॉमर्स. ई कॉमर्सचा अर्थ आहे असे सर्व मार्ग जिथे लोक गुड्स व सर्व्हिसेसची खरेदी विक्री करण्यासाठी इंटरनेट वापरतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवर शॉपिंग करता किंवा OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर काही वस्तू विकता, तुम्ही सहभागी होता ई कॉमर्समध्ये. यामुळे फिजिकल स्टोअरला भेट न देता गुड्स व सर्व्हिसेसची देवाणघेवाण करता येते, ज्यामुळे खरेदीदार व विक्रेता दोघांसाठी हे सोयीस्कर बनते. योग्य उत्तर आहे बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे गुड्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी करणे व विकणे, ज्यामुळे कुठूनही व कधीही खरेदी करणे सोपे होते. ई कॉमर्सची ही पद्धत छोट्या व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांना इंटरनेटवर विकता येऊन फायदेशीर ठरते, ज्यामुळे ट्रान्झॅक्शन्स सुलभ रीतीने करता येतात. यामुळे ग्राहकांना अखंडित शॉपिंगचा अनुभव घेता येतो. ही नवीन संकल्पना समजून घेतल्याने आपल्या खरेदी विक्री करण्याच्या पद्धतीत टेक्नॉलॉजी कशी वापरावी हे समजते. मित्रांनो, तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात अधिक शिकू शकता. हा विषय पुस्तकात एक्सप्लोर केल्याने तुम्हाला वेगवेगळ्या बाबतीतील ज्ञान मिळेल आणि ई कॉमर्सचा आपल्या रोजच्या जगण्यावर पडणाऱ्या प्रभावाची समज वाढेल.